याच्यासाठी मेडल आहे टीएस स्पोर्ट्स कडून मेडल, त्याचप्रमाणे बबडी कडून दोघांकडून मेडल आहे. त्याचप्रमाणे मोनिका बिसे आणि चंदन चावडे यांच्याकडून टी शर्ट आहे आणि ते मॅच साठी मार्केट आदित्य शिंदे इथे सामना चालू होतोय. हॅलो, प्रथमतः स्ट्राईक सांभाळतो म्हणजेच रोहित आलिम, गोलंदाजीचा भार स्वीकारतोय तो म्हणजे तुषार. ऑफ साईडच्या दिशेने कटवून करायला चेंडू होता. पाहूया, एक धाव तर पूर्ण केले, पाहूया दुसरी धाव पूर्ण करतात आणि दुसरी धावही पूर्ण केलेली आहे. अशा तऱ्हेने 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तर म्हणजेच साहिल आपल्याला पाहायला मिळेल. जसं की पाहायला गेलं तर रोहित याने एक चांगला फटका खेळला, परंतु इथे मात्र चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आहे रोहितच्या बाजू. सॉरी, पुन्हा एकदा धावसंख्या आतापर्यंत 3 धावा पलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, चांगला चेंडू इथे मात्र, चांगला चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला तुषारांच्या माध्यमातून. जसं की पाहायला गेलं तर इथे नक्कीच एक वेगवान चेंडू पाहायला गेला. त्यानंतर पाहायला गेलं तर एका निर्धाव चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या आतापर्यंत 2-3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तुषार चाळकेचा पुढचा चेंडू असेल, सामना करेल साहिल मोहिते. बघूयात काय होतंय, मोठा फटका येतोय का, कारण की पाहिलं गेलं तर 4 षटकांचा सामना असेल, याची दोघी नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू, इथे मात्र फटका जरूर बसतोय. इथे मात्र फटका खाली येतो रुपेश पवार आणि इथे मात्र रुपेश पवार याने चांगला झेल टिपलाय. नक्कीच इथे मात्र माघारी परतावा लागतंय. चेंडू नंतर पाहिला गेलं तर माघारी परततोय साहिल मोहिते. बॅक टू द पवेलियन, मोठा हादरा, मोठा धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विनंती करेन की थोडंसं स्पीड घ्यायचं मॅच मध्ये, खूप फास्ट दे त्याची कृपया विनंती असेल की आपण सहकार्य करा कमिटीला. अजून आपल्याला एक हा लास्ट सामना असेल. पुन्हा एकदा ऋषिकेश भात्रे आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय, नवीन फलंदाज ऋषी येतोय. बघूयात काय होतंय. रुपेश पवार याच्या झेलसाठी अनिकेत भातडे यांच्याकडून 100 बक्षीस येत आहे. रुपेश पवारने एक चांगला झेल पकडलाय, उत्तम झेल पकडलाय. साहिल मोहितेला माघारी पाठवलं. आता त्या दरम्यान आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय, ऋषी आपल्याला पाहायला मिळेल, नवीन फलंदाज ऋषिकेश भातडे. जसं की पाहायला गेलं तर आपण बघतो षटक क्रमांक पहिलं चालू असताना इथे मात्र पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असतं, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे तुषार याने चांगली बॉलिंग केली आपल्या संघासाठी. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा बघूयात नेक्स्ट बॉल, तिसरा चेंडू असेल ऋषीसाठीचा. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर इथे बघूयात काय होतंय. इथे मात्र 1 धाव मिळते. त्या दरम्यान पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा तुषार एक चांगली बॉलिंग करते आपल्या संघासाठी. आता मात्र सामना करेल इथे मात्र रोहित आलिम. बघूयात काय होतंय, मोठा फटका येतोय रोहितच्या बॅटमधून, चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र पुढे घ्यायचा होता, परंतु पाहिला गेला तरी ते चेंडूला पाठवून दिलं एका धावेसाठी. नक्कीच इथे मात्र बॅटची कडा घेतली होती आहे आणि धावसंख्या आपण बघतोय 1 धाव या संख्या बॉलवरती बोटेल आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 5 धावा. अजून मात्र या षटकातला अखेरचा 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र येणं बाकी असेल. सामना करेल पुन्हा एकदा रोहित आलिम. बघूयात जो मात्र पूर्णपणे शांत आहे या इनिंग मध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगला फटके खेळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. चेंडू फेकला जातो, चांगला चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र फंबल होतंय आणि मला वाटतं 1 धाव मिळते. तिथे मात्र दुसऱ्या धावेची इथे मात्र नक्कीच प्रयत्न केला गेला होता, परंतु पाहिला गेलं तर चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल. तर दरम्यान षटक क्रमांक पहिला इथे मात्र संपल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिला इथे संपल्या गेलाय. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत पाहिलं गेलं तर 6 धावा. नक्कीच तुषार चाळके आणि 100च्या स्ट्राईक रेटने इथे मात्र षटक हाताळलं गेलंय तुषारांच्या माध्यमातून. नक्कीच पाहिलं गेलं तर एक चांगली बॉलिंग केली आहे. जसं की पाहिलं गेलं तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असतं, परंतु नक्कीच जखडून ठेवलं गेलं सर्व बॅट्समनला. आता मात्र षटक क्रमांक दुसरे घेऊन दाखल झालाय गोलंदाज जितू चाळके. बघूयात काय होतंय. आता मात्र सामना करेल रोहित आलिम, जो मात्र स्ट्राईक वरती असेल आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतोय तो म्हणजेच ऋषिकेश भातडे. बघूयात काय होतंय. दुसरा चेंडू असेल, नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू आपण बघतोय. सामना करेल रोहित आलिम, चेंडू फेकला गेला. इथे मात्र पाहायला गेलं तर ऑफ कटर करायचा होता आणि इथे मात्र पाहायला गेलं तर खूप वळण घेतलं चेंडूने आणि चेंडू केला वाईट साठी. वाईटच्या माध्यमातून 1 धाव मिळते. धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 7 धावा. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल, सामना करेल रोहित
आली इथे मात्र चांगला चेंडू आहे, फटका जरूर बसतोय. त्या दरम्यान पाहिला गेला तरी ते एक केरी धाव इथे मात्र मिळू शकते. त्या दरम्यान पाहिला गेला तरी ते मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र एक धाव कुंटली गेली आहे. म्हणजेच काय जर एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 7 धावा. नक्कीच मित्रांनो पहिल्या 8 धावा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल सामना करेल ऋषिकेश भातडे. चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेला. इथे मात्र झेलचा प्रयत्न होईल का? तुषार येतो झेल खाली आणि इथे मात्र तुषारने एक चांगला झेल टिपलाय. नक्कीच इथे मात्र नका क्रमांक इथे दुसरा बसतोय. बॅक टू द पवेलियन. ऋषी भातडे माघारी भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा हादरा. येस थँक्यू डीजे. येस नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 8 धावा आपल्याला पलगावरती लागताना पाहायला मिळतात. जसं की पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना इथे आपल्या भेटीला येतोय. या दिवसाचा अंतिम सामना आहे. आपण बघतो शिवनेरी क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा टीके प्रीमियर लीग TPL 2025 पर्व 1 सीझन 1 आपण बघतोय. पहिला दिवस आहे. याच्या दिवसातला अंतिम सामना आपल्या भेटीला येतोय. दत्तचंद स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 या दोन संघांच्या माध्यमातून जसं की पाहिलं गेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच मायरा स्पोर्ट्सच्या संघाने आणि आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजेच दत्तचंद स्पोर्ट्सच्या संघाला फिल्डिंगसाठी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल जितू यांचा असेल. इथे मात्र ऑफ कटर केला गेला. इथे मात्र फटका जरूर बसतोय. या वेळेला मात्र नक्कीच चेंडू अडवेपर्यंत मला वाटतं इथे एक धाव कुंडली गेली आहे. म्हणजेच काय तर एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 9 धावा. नवीन फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच सौरभ आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सौरभ कांबळे संघाचा आयकॉन खेळाडू आहे. बघत काय होतंय. चांगला चेंडू आहे, फटका जरूर चांगला आहे. बघत काय होतंय. मला वाटतं इथे एकच धाव मिळू शकते कारण की चेंडू गेला होता डिक्लेअर बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जगपोचेल ती म्हणजे तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 2 गडी बाद 10 असं असेल धावफलक. अजून देखील पाहायला गेलं तर या षटकामधले 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. नक्कीच चांगली बॉलिंग करतोय जितू चाळके आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये. पहिलं षटक असेल सामना करेल या वेळेला रोहित आली. बघूयात मोठा फटका येतोय का. चांगला फटका आहे. इथे मात्र चांगला कनेक्ट झालाय आणि मला वाटतं इथे अनिकेत त्याच्याकडून जेल सुटलाय. मला वाटतं दरम्यान पाहायला गेलं तर 2 धावा इथे मात्र खोंडल्या देखील गेल्या आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर इथे जेल ड्रॉप झाला. त्यानंतर काहीतरी इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 12 या धावसंख्येवरती. आता मात्र षटकातला अखेरचा एक चेंडू बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बघूयात काय होतं. जितू चाळके आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. लेग कटर केलाय, ऑफ कटर केलाय. पुन्हा एकदा आता मात्र बघूयात कोणता बॅटर असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र ऑफ कटर केला गेलाय. त्या दरम्यान पाहायला गेलं तरी ते मात्र जकडून ठेवलं जातंय बॅट्समनला. त्या दरम्यान षटक क्रमांक इथे दुसरं जमतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो स्कोरकार्डवरती 12 धावा. 2 गड्यांच्या मध्ये 12 धावा. तोपर्यंत आपण बोलूया सुमधुर संगीत डीजे मास्टर. आज आपण बघतोय यावेळेला निकेत पवार जो संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन असं असेल बॅटल. धावसंख्या झाली 12 धावा. नक्कीच आयकॉन वर्सेस आयकॉन आता आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. नक्कीच स्ट्राईक वरती असेल आयकॉन खेळाडू, बॉलिंग वरती असेल आयकॉन खेळाडू. बघूयात काय होतंय. अनिकेत वर्सेस सौरभ कांबळे. पंचांना पार केलाय. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र फुलटोल होता. त्याला फुलटोल केला झाला नाही जातोय आणि मला वाटतं झेलचा प्रयत्न असेल. पारसेने एक चांगला झेल पकडलाय. उत्तम असा झेल पकडला गेला. त्यानंतर काहीतरी इथे मात्र माघारी परतावं लागतंय. इथे मात्र अनिकेत हाबी ठरतोय सौरभ वरती. बॅक टू द पवेलियन सौरभ कांबळे. गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये इथे मात्र चांगली बॅटिंग केली आहे. जो मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता असा राकेश टोस्कर आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. जसं की पाहायला गेले तर आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 12 धावा. 3 गडी बाद 12. अजून देखील 5 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असं पाहायला मिळेल. आपण बघतो षटक क्रमांक 3 चालू असताना पाहायला मिळतोय अनिकेत पवार यांच्या माध्यमातून आता मात्र सामना करेल मागच्या मॅचचा हिरो. नक्कीच पाहायला गेलं तर राकेश टोस्कर आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. मोठा फटका येतोय का. चांगला चेंडू इथे मात्र खेळून काढलाय. चेंडूला चेंडू ट्रॅव्हल झालाय लेग शॉट दिशेने. इथे मात्र पॉईंटने हा चेंडू अडवलाय. 3 पॉईंटच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. चेंडू फेकेपर्यंत इथे एकदा पूर्णपणे कंप्लीट केली जाते. नितीन नलावडे होते तिथे, त्याने हा चेंडू अडवला. नक्कीच इथे एक धाव मिळाली आहे. धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती
13 धावा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल रोहित आलिम. पाहूयात काय होतंय. चेंडू फेकला गेलाय, मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. इथे मात्र अनिकेत पवार नक्कीच एक चांगली बॉलिंग करतो आपल्या संघासाठी. जसं की पहिला गेलं तर या वेळेला नक्कीच कुठेतरी इथे जखडून ठेवलं जातंय रोहित आलिम याला. नक्कीच धावसंख्या थांबली म्हणजे 13 या धावसंख्येवरती 3 गडी बाद 13 असं असेल धावफलक. अजून देखील पाहिला गेलं तर येणारे चेंडू बाकी असेल ते म्हणजे 3 चेंडूचा आता मात्र खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. सामना करेल रोहित आलिम. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. मोठा फटका येतोय का. अनिकेत पवारचा नेक्स्ट बॉल असेल. चांगला चेंडू आहे, फटका पुन्हा एकदा फसतोय. पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू केलाय एका धाबेसाठी. एका धाबेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ते म्हणजे तब्बल 14 धावसंख्येवरती. नक्कीच 3 गडी बाद 14 असं असेल धावफलक. अजून देखील पाहायला गेलं तर या षटकामधल्या 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. आता मात्र सामना करेल रोहित आलिम. बघूयात काय करतोय, खरा उतरतोय का या सामन्यामध्ये, या पारीमध्ये. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, फटका देखील चांगला आहे, परंतु पाहायला गेलं तरी ते प्रणव चाळके चेंडूवरती आला, चेंडू पकडलाय, चेंडू फेकला गेलाय, खराब फेकी केली आहे आणि इथे मात्र त्याचमुळे मला वाटतं इथे टोटल 2+1 अशा एकूण 3 धावा मिळत आहेत. खराबपैकी केली आहे आणि 3 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 3 ने सरसावले. झाले तिथे म्हणजेच 17 धावा, 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र अखेरचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. सामना करेल रोहित आलिम. चांगली फेक, चांगला फटका होता. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल अनेक त्यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे, मोठा फटका. इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं, परंतु इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला थडम्याच्या दिशेने एका धावेसाठी. त्या दरम्यान षटक क्रमांक 3 इथे मात्र संपला. इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली म्हणजेच 3 गडी बाद 18 धावा. नक्कीच 6च्या सरासरीने इथे आपल्याला संघ चालताना पाहायला मिळतोय. आता मात्र अंतिमचं षटक असेल त्यात मला वाटतं हाताळण्याचं इथे मात्र येतात ते म्हणजेच पारस कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आपण बघतो पारस कांबळे याला. आता मात्र सामना करेल तो म्हणजेच मला वाटतं राकेश तोसकर, ज्याने मात्र मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. असा फलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. राकेश तोसकर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती म्हणजे 3 षटकांच्या अखेरीस 18 धावा. बघूयात राकेश तोसकरच्या वाटून मोठा फटका येतोय का. पारस कांबळे हा देखील एक महागडा खेळाडू आहे या स्पर्धेमधला. 280 स्पॉटला हा खेळाडू खेळता गेला या संघामध्ये. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. चेंडू फेकला गेलाय, खराब चेंडू इथे मात्र होता, परंतु इथे मात्र फायदा उडू शकत नाहीयेत. तर दरम्यान पाहायला गेलं तर रुपेशने हा चेंडू अडवलाय. चेंडू फेकेपर्यंत इथे मात्र एक धाव या वेळेला कंप्लीट केली जाते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच तब्बल 19 या धावसंख्येवरती. म्हणजेच काय तर आता मात्र स्ट्राईक वरती धाडला गेलाय रोहित आलिम याला. आता मात्र अंतिम 5 चेंडू बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. चांगली फेकी केली अनिकेत पवारांच्या माध्यमातून. चांगला फेकी, चांगली थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. तर दरम्यान पाहायला गेलं तरी ते मात्र 1च धाव मिळते. धावसंख्या 20 धावा. अजून देखील पाहायला गेलं तर राकेश तोसकर आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बघूयात काय करतोय, मोठा फटका मारतोय का. पुन्हा एकदा पारसचा पुढचा चेंडू असेल. धावाला स्टार्ट केले, पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे, पुढे येऊन खेळायचा होता, परंतु इथे मात्र बीट केला गेलाय. राकेश तोसकर कुठेतरी बीट झालाय. इथे मात्र षटक क्रमांक 14 चालू असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. अजून देखील 3 चेंडूचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पारस कांबळे. मित्रांनो, आपण बघतो या स्पर्धेचा पहिला दिवस, या दिवसांचा अंतिम सामना आपल्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू इथे मात्र हलक्यातून घेऊन काढला. चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच तब्बल 21 या धावसंख्येवरती. 21 लॉस ऑफ 3 विकेट. अजून देखील या षटकातल्या 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. सामना करेल राकेश तोसकर. बघूयात मोठा फटका येतोय का, कारण की पाहायला गेलं तर आपल्या संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पारस कांबळेचा 5वा चेंडू असेल. सामना करेल राकेश तोसकर. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, फटका देखील चाबूक फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळते, दुसरा प्रयत्न होईल का. या सिटीचा इथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात की काय. या सिटीचे इथे मात्र 2+3 धावा इथे मात्र मिळत आहेत. नक्कीच इथे मात्र कोणत्याही थ्रोची गरज नव्हती आणि इथे मात्र 2+1 अशा एकूण 2 धावा, एकूण 3 धावा मिळाल्यात आणि 3 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 24 धावा, 24. आता मात्र अखेरचा एक चेंडू इथे मात्र बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल या अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंगचा अखेर चेंडू असेल. सामना करेल राकेश तोसकर, ज्याने मात्र दमखम दाखवल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बघूयात काय होतंय. बघूयात इथे मात्र पारस कांबळे निर्धार चेंडू फेकतोय का, की मोठा फटका येतोय. चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला देखील गेलाय.
एकदा मिळते आणि इथे मात्र प्रणव चेंडू अडवला, चेंडू फेकलाय, तोपर्यंत मला वाटतं इथे 2 धावा इथे पूर्णपणे खर्चिक पडल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून इथे मात्र इनिंगची अखेरी होते. पहिल्या इनिंगच्या अखेरीस 4 षटकं इथे मात्र संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. एक शिवनेरी क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित टीके प्रीमियर लीग TPL भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा पर्व पहिलं सीझन 1. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या देखील बघू शकतो. आदरणीय गिरीशदा कोचरेकर व सोनमताई चव्हाण यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली गेली आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या मला सर्वांनी आम्हाला जी मेहनत केली आहे ती देखील आम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेत आपण बघतोय TPL च्या माध्यमातून. नक्कीच चला मायरा 11 संघ आपण लगेच दाखल व्हायचं मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करून घ्यायची आहे. मायरा 11 संघ नक्कीच पहिल्या गेल्या तर इथे 26 धावा जमवल्या गेल्या आणि तिथे मात्र 27 धावांचं इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच आव्हान असेल, बघूयात यानंतर होणारा पहिल्या गेल्या तर इनिंग असेल ती म्हणजेच बॅटिंग करणारा संघ असेल तो म्हणजे दत्तचंद स्पोर्ट्स. मला वाटतं तेजस कांबळे आणि जितू चाळके यांची जोडी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. तेजस कांबळे नक्कीच थोडा निराश असेल, पहिल्या मॅचमध्ये त्याची बॅट बोलली नाही आहे, परंतु आता त्याला दाखवून द्यावं लागेल कारण की तो देखील एक चांगला बॅट्समन आहे. परंतु जितू चाळकेने एक चांगली करामत केली. मागच्या मॅचमध्ये जर का पाहायला गेलं तर 4 षटकार लगावले होते जितू यांनी, परंतु अंतिम क्षणी जर का तुम्ही पाहायला गेलं तर त्यांनी सामना हरला होता, परंतु जितू यांनी चांगली बॅटिंग केली होती. परंतु आता मात्र जितूला दाखवून द्यावं लागेल कारण की हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे सर्व दोन्ही संघांसाठी. मायरे 11 जितू चाळके स्ट्राईकवरती असेल, जितेंद्र चाळके आणि नॉन स्ट्राईकला दिसेल तो म्हणजे तेजस कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. जितू चाळके आणि तेजस कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर असेल तो म्हणजे सौरभ कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला असेल सौरभ कांबळ्यांच्या माध्यमातून. बघूयात पहिला षटक असेल, पहिला चेंडू असेल, सामना करेल जितू चाळके. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला, इथे मात्र पहिल्या चेंडूवरती काय दांडी 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 गोल माघारी परततोय. मोठा आदरा, मोठा धक्का. इथे मात्र जितू चाळके बॅक टू द पवेलियन. डीजे पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला गेलं तर चांगली इथे मात्र बॉलिंग केली आहे. पहिला चेंडू इथे मात्र फेकला गेला, तदनंतर काहीतरी इथे मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. त्या दरम्यान पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग करते आपल्या संघासाठी. त्या दरम्यान नवीन आपल्या बॅटर पाहायला मिळतोय. अनिकेत पवारला इथे मात्र दाखल केले जाते. अनिकेत पवार असेल नवीन बॅटर. जसं की पाहायला गेलं तर अनिकेत पवार हा संघाचा आयकॉन खेळाडू आहे. संपूर्ण जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावरती असेल. जसं की पाहायला गेलं तर अनिकेत पवार आणि ते मात्र तेजसची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. जसं की पाहायला गेलं तर 27 धावांचं माफक आव्हान आहे, परंतु संध्याकाळ सत्र आपल्या असल्यामुळे इथे मात्र हवाचं देखील इथे मात्र हवा थांबलेली आहे. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल सौरभ कांबळे दाखवून देतोय मी या संघाचा आयकॉन खेळाडू का आहे. पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलं आयकॉन खेळाडूला. आता मात्र पुन्हा एकदा नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत पवार. बघूयात काय होतंय. दुसरा चेंडू असेल, बघूयात काय होतंय. इथे मात्र फक्त आणि फक्त 2च फिल्डर बाहेर आहेत. याचा बघूयात फायदा उठवतात का अनिकेत पवार. चेंडू फेकला गेला, इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर बसतोय. रोहित आलिमने इथे मात्र 100% विधान दिला. इथे मात्र लगातारचा इथे मात्र दुसरा इथे मात्र धक्का बसतोय. मोठा धक्का, मोठा माजा. यावेळी मात्र माघारी परततोय डीजे. पाहायला गेलं तर इथे बक्षीस येत आहे तेजस कांबळेसाठी. विकी तोस्कर यांच्याकडून जर का 3 षटकार लगावले गेले सलग
तर तेजस कांबळे याला 1000 रुपयाचं बक्षीस देत आहे. विकी तोसकर पुणे यांच्या माध्यमातून ते आपले लाईव्ह प्रेक्षक आहेत, युट्यूबच्या माध्यमातून ते मॅच बघतायत आणि तिकडून त्यांनी बक्षीस लावलंय. आम्हाला त्यांनी फोन केला होता आणि ते मात्र बक्षीस लावलं गेलंय 3 षटकांसाठी. आता मात्र पाहिलं गेलं तर हॅट्रिक वरती असेल तो म्हणजेच सौरभ कांबळे. बघूयात या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक होते का. जसं की पाहिलं गेलं तर या संघाची या स्पर्धेची पहिली हॅट्रिक केली होती म्हणजेच प्रतीक वारिशे याने पहिली हॅट्रिक केली होती. आता बघूयात दुसरी हॅट्रिक होते का. सामना करेल पारस कांबळे या संघाचा महागडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात 280 पॉईंटला खरीदला गेला परंतु आता मात्र पूर्णपणे त्याला दाखवून द्यावं लागेल. बघूयात काय होतंय. हॅट्रिक होते का की मोठा फटका येतोय. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र सन्मान दिला गेलाय मित्रांनो. पाहिलं गेलं तर हॅट्रिक इथे मात्र हुकली जाते आहे परंतु इथे मात्र सन्मान दिला जातोय. जसं की पाहिलं गेलं तर इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावा संघाचं खातं ओपन होतंय. नक्कीच पाहिलं गेलं तर आता मात्र स्ट्राईक वरती असेल तेजस कांबळे. जर का 3 चेंडू होते 3 षटकार लगावले गेले तर विकी तोसकर पुणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस देत आहे. 3 चेंडू होते 3 षटकार लगावले गेले तर पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल सौरभ कांबळे. बघूयात काय होतंय. सौरभ कांबळेचा पुढचा चेंडू असेल तेच तरणार. बघूयात काय होतंय. पंचांना पार केलाय. चेंडू फेकला गेलाय. स्लोवर होता इथे मात्र घेऊन काढलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला तेजसच्या माध्यमातून. इथे मात्र तेजसला माहिती आहे नक्कीच मोठ्या फटक्याची कोणती गरज नाही आहे आणि इथे मात्र चांगला खेळ करतो आपल्या संघासाठी. सिंगल्स वर जास्त जोर दिला जातोय तेजसच्या माध्यमातून आणि एका धाब्याच्या माध्यमातून जर का विचार केला धावसंख्या होती म्हणजेच 2 धावा म्हणजेच काय तर आता मात्र येणारे अजून देखील 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिल्या मधल्या पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजेच पारस कांबळे. पारस आणि त्याच्या जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा काहीतरी इथे मात्र पुन्हा एकदा जगडून ठेवलं गेलंय. गोलंदाज सौरभ कांबळे आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून इथे मात्र दाखवून देतोय मी या संघाचा आयकॉन खेळाडू का आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय सर्व क्रिकेट रसिकांना. नक्कीच मायरा 11 संघाचा आयकॉन खेळाडू इथे मात्र कमाल धमाल करतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर आता मात्र या षटक क्रमांक पहिल्या मधला अखेरचा एक चेंडू बाकी असताना पाहायला मिळतोय. सामना करेल यावेळेला पारस कांबळे. नक्कीच या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवसाला अंतिम सामना भेटीला येतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. मोठा फटका लगावला गेलाय. पारस कांबळे. पारस कांबळेच्या बॅट मधून धमाका. इथे मात्र काय इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा म्हणजेच काय तर आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 19 धावा संपूर्ण इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. गोलंदाज या संघाचा सेकंड आयकॉन खेळाडू म्हणजेच रोहित आलिमवरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. बघत काय होतं. विश्वास खरा उतरतोय का रोहित आलिम. जसं की पाहिलं गेलं बॅटिंग चांगली केली होती रोहितने परंतु आता मात्र बॉलिंगची वेळ आहे. मित्रा बघत काय कशा प्रकारे करतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तेजस कांबळेला. इथे मात्र नक्कीच त्याचा गेम माहिती आहे. सिंगल्स डबल होती त्याच्या मात्र चांगला गेम करतोय. कायमस्वरूपी करत आलाय आणि इथे मात्र तो स्वतःचा गेम जाणतोय. पुन्हा एकदा बघत काय होतंय. पहिला चेंडू असेल 18 चेंडू आणि 19 धावा. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. पुलटा तो त्याला उडवला गेलाय. नक्कीच एक धाव मिळते आहे. इथे मात्र पाहिलं गेलं तर बघूयात काय होतंय. दुसरी धाव मिळेल का परंतु इथे मात्र खराब फेकी झाली आहे आणि 2 धावा इथे मात्र चितेच्या चपळाईने पूर्ण केल्या जिथे मात्र एकच धाव होती. नक्कीच बॉलर असेल म्हणजे रोहित आलिम आपल्याला पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आलिमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं गेलं तर एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल रोहित आलिमचा असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. मोठा फटका लगावलाय. झेलचा प्रयत्न होईल का परंतु नाहीये. चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब फिल्डिंग आहे. 2 धावा मिळाल्यात. इथे मात्र फेकी केली आहे डोक्याची कडे स्ट्रायकिंग एंडला परंतु इथे मात्र 3 धावा इथे खर्चिक पाडल्या जातात. तेजस कांबळे. तेजस कांबळे इथे मात्र नक्कीच इथे मात्र चांगली बॅटिंग करते आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे मोठ्या फटक्याची काही आवश्यकता नाही आहे आणि इथे मात्र चांगली बॅटिंग करते आपल्याला पाहायला मिळते. तेजस कांबळे. धावसंख्या झाली 13 धावा म्हणजेच काय तर आता मात्र 16 चेंडू आणि 14 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. रोहित आलिम साठीचे नक्कीच इथे मात्र कुठेतरी चांगला इथे मात्र चेंडू फेकण्यात जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल. इथे मात्र सामना करेल पारस कांबळे. चांगला चेंडू आहे. मोठा फटका लगावला गेलाय. राकेश तोसकरने इथे मात्र चूक करणार नाहीये. इथे मात्र काय इथे मात्र माघारी परतावं लागतंय. मोठा आद्रा मोठा मासा इथे मात्र माघारी परततोय. बॅक टू द पवेलियन पारस कांबळे.
मात्र सामना येऊन टिपलाय. मित्रांनो समीकरण असेल ते म्हणजेच 15 चेंडू आणि 14 धावांचं. जर का सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागेल. 15 चेंडू आणि 14 धावा. नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय प्रणव चाळके, तो नवीन फलंदाज. बघूयात काय होतंय. मोठा फटका येईल की इथे मात्र सिंगल्स डबल असं जोर दिला जाईल हे मात्र बघण्यासारखं असेल. रोहित आलिमने चांगली बॉलिंग करतो आतापर्यंत पाहिलं गेलं तर. चांगला इथे मात्र झेल देखील टिपला गेलाय. राकेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र हलक्यात घेऊन काढला जातोय. नक्कीच इथे मात्र एकेरी धाव मिळू शकते आणि मला वाटतं एकच धाव मिळते कारण की इथे मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. प्रणवने आपलं खातं सुरू केलं एका धावेने. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावले. 14 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 13 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. आता मात्र पाहायला गेलं तर तेजसवरती पूर्ण जबाबदारी असेल. नक्कीच वेल सेट झाला आपल्या पाहायला मिळतोय या पारीमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे इथे मात्र चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र एकेरी धाव मिळू शकते. नक्कीच इथे मात्र अविनाश याने चेंडू अडवला. चेंडू फेकेपर्यंत इथे एक धाव पूर्णपणे कुंडली गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय शॉर्टकटवरती 15 धावा. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. यावेळेला पाहायला गेलं तर नेक्स्ट बॉल आपण फेस करताना पाहायला मिळते. फलंदाज प्रणव चाळके. बघूयात मोठा फटका येतोय का. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे इथे मात्र या वेळेला मात्र पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळते. जसं की पाहायला गेलं तरी ते आता मात्र षटक क्रमांक 2 इथे मात्र संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 15 धावा. नक्कीच लो स्कोरिंग असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अंतिम जर का विचार केला तर विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच सर्वपणे पाहायला गेलं तर जबाबदारी असेल ती म्हणजेच तेजसच्या खांद्यावरती. तेजस एक चांगला खेळाडू आहे आपल्या संघासाठी जो मात्र एक चांगली बॅटिंग करतोय. वेल सेट झालाय. वैयक्तिक 4 चेंडू आणि 7 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच तेजस कावळे. बघूयात कशा प्रकारे सामना अंतिमपर्यंत नेतोय का. सामना आपल्याला जिंकून देतोय का. बघूयात बघण्यासारखं असेल. अविनाश येतोय नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश शिंगारे नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळेल. थोडंच फास्ट घ्यायचं आहे. विनंती असेल. काळोख पडत चाललाय. चला मायरा इलेव्हन संघ आपल्याला विनंती असेल वारंवार थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 12 चेंडू आणि 12 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. तेजस कांबळे सज्ज झालाय बॅटिंग साठी. बघूयात काय करतोय. कमाल करतोय का तेजस कांबळे. बघूयात पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू असेल. सामना करेल तेजस. चांगला चेंडू आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली. इथे मात्र खराब फेकी झाली आहे आणि मला वाटतं इथे 2 धावा इथे पूर्णपणे खुंटल्या गेल्या. तेजस कांबळेला त्याचा खेळ माहिती आहे मित्रांनो. तो इथे मात्र ऐकणार नाहीये. नक्कीच त्याने सिंगल्स वरती जास्त फोकस केलाय. नक्कीच एक चांगली बॅटिंग करतोय तेजस कांबळे. एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेस करतोय तेजस कांबळे. बघूयात काय होतंय. चांगला चेंडू आहे. मोठा फटका लगावला गेलाय तेजसच्या माध्यमातून. इथे मात्र काय चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मला वाटतं इथे पहिला गेलं तर इथे पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. 3 धावा इथे मात्र मिळत आहेत. नक्कीच 3 धावा इथे मात्र मिळाल्या आहेत. 3 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 20 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र 10 चेंडू आणि 7 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. तेजस कांबळे चांगली इथे मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. तेजस कांबळे आपल्याला पाहायला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चांगली बॅटिंग करतोय. नक्कीच एक चांगला शॉट खेळला गेला. एक धाव मिळते आहे. वारंवार इथे मात्र सिंगल्स वरती आपल्याला जास्त फोकस करताना पाहायला मिळतोय तेजस कांबळे. आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 9 चेंडू आणि 6 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक वरती असेल यावेळेला प्रणव चाळके. बघूयात अविनाश शिंगारे. रोमांचकारक सामना आपल्या भेटीला येतोय. अंतिम सामना असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला दिवस आहे. बघूयात काय होतंय. अविनाश शिंगारे आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. 9 चेंडू आणि 6 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते आहे. जसं की पाहायला गेलं तर तेजसने चांगली बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 7 चेंडू आणि 13 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. तेजस कांबळे आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करतोय. सिंगल्स वरती जास्त फोकस दिले घेत आहे. इथे मात्र बघूयात नेक्स्ट बॉल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेला तर इथे हलक्या तरी घेऊन काढलाय. मला वाटतं इथे 1 धाव नक्कीच मिळू शकते. नक्कीच एकेरी इथे मात्र धाव मिळाली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 22 या धावसंख्येवरती. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. मित्रांनो अजून देखील सामना संपला नाही आहे. बघूयात काय होतंय. स्ट्राईक वरती असेल तेजस कांबळे.
चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र चांगली बॅटिंग चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. तेजसच्या माध्यमातून सिंगल्स वरती जास्त फोकस दिला गेलाय. वारंवार पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी तेजस कांबळे. धाव संख्या झाली 23 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 4 धावा. बघूयात काय होतंय. अविनाश शिंगारे, प्रणव साळके चेंडू फेकतायत. चांगला चेंडू आहे प्रणव साळकेने, हा चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र एकेरी धाव मिळेल म्हणजेच काय तर आता मात्र षटक क्रमांक 3 संपतंय आणि 3 षटकांच्या अखेरीस जर का विचार केला तर धाव संख्या झाली ती म्हणजेच 24 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 6. विजयासाठी 3 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 3 धावा. बघूयात कोणता फलंदाज विनिंग शॉट लगावतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर मला वाटतं तेजसकडे तेवढी ताकद असेल, कारण की पाहिलं गेलं तेजसने चांगलं दमखम दाखवलंय. वैयक्तिक तो स्वतः 8 चेंडू आणि 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. तेजस कांबळे जो मात्र नॉन स्ट्राईक वरती असेल, एक मोठं नाव उभरतं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. जो मात्र शिवनेरी चाळकेकडे बिलॉंग करतो असा खेळाडू आपल्याला चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजेच प्रणव चाळके, हा देखील एक चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 4 चेंडू आणि 3 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र अंतिम चेंडू घेऊन दाखल झाला म्हणजेच षटक असेल साहिल यांच्या माध्यमातून नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 3 धावा. हे वी गो. पहिला चेंडू असेल, फर्स्ट बॉल. इथे मात्र पाहायला गेला तर चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धाव मिळतात का, परंतु इथे मात्र 1च धाव मिळतीये. प्रणवने आपलं काम पूर्ण केलंय. म्हणजेच काय तर आता मात्र स्ट्राईक वरती धाडलं गेलंय तेजसने एक मात्र चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र पाहायला गेलं तर इथे 1 धाव मिळाली. धाव संख्या झाली 25 धावा. म्हणजेच काय तर 5 चेंडू आणि 2 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. तेजस कांबळे दमखम दाखवतोय. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र खराब चेंडू आहे. या सिटीचे इथे मात्र व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 1 धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या झाली आहे 26 धावा. आता मात्र स्कोर इक्वल झालाय. आता मात्र एका धावीची आपल्याला गरज पाहायला मिळेल. अंतिमचा इथे मात्र बघूयात अंतिम शॉट, विनिंग शॉट मारतोय का तेजस कांबळे. नक्कीच एक चांगली बॅटिंग केली आपल्या बॅटिंग मधून. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. अंतिमचा इथे मात्र फटका लगावलाय. विनिंग शॉट केला गेलाय तेजसच्या माध्यमातून आणि इथे मात्र सामना जिंकवून दिला आपल्या संघाला. तेजस कांबळेच्या माध्यमातून इथे बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि इथे मात्र सामना जिंकलाय. नक्कीच या सामन्याचा जो सामनावीर ठरतोय तो म्हणजेच तेजस कांबळे ठरतो. या सामन्याचा सामनावीर, त्याने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक बहारदार खेळी केली आहे तेजस याने. हरिचंद्र पवार सर. हरिचंद्र पवार यांच्याकडून